पहिला अध्याय आपलं लक्षपूर्वक ऐकायचं. येशू ख्रिस्ताचे पहिला अध्याय, प्रगटीकरण याचा पहिला अध्याय. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याने आपल्या दूताला पाठवून निजदास योहान याला कळविले, जे लवकर झाले पाहिजे ते निजदासांना दर्शविण्याकरिता त्याला हे देवापासून प्राप्त झाले. त्याने देवाचे वचन व येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष म्हणजे जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे ते धन्य. आमेन. कारण समय जवळ आला आहे. आसियातील 7 मंडळास योहानाकडून जो आहे तो होता व येणार त्याचपासून त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे त्याचपासून आणि विश्वासू साक्षी मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याचपासून तुम्हाला कृपा व शांती ही असो. जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने स्वरूपधाराने तुम्हाला आम्हाला आपल्या पातकापासून मुक्त केले आणि आपल्याला राज्य आपल्या देवपित्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रमी युगानुयुग आहे. आमेन. पहा, तो मेघासहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला बोसकिले तेही पाहतील आणि पृथ्वीवर सर्व वंश त्याचमुळे उरबडून घेतील. असेच होणार. आमेन. प्रभुदेव जो आहे, होता व येणार, जो सर्व सत्ताधिकारी, तो म्हणतो मी अल्फा ओमेगा आहे. आमेन. परत एकदा मी वाचते पवित्र आत्म्याची इच्छा आहे. हालेलुया. आणि विश्वासू 5 पासून पुढे वाचायचे. आणि विश्वासू साक्षी मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती ही असो. जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने स्वरूधिकाराने तुम्हाला आम्हाला आपल्या पातकापासून मुक्त केले आणि आपल्याला राज्य आपल्या देवपित्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहे. आमेन. पहा, तो मेघासहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकिले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याचमुळे उरबडून घेतील. असेच होणार. आमेन. प्रभू देव जो आहे, होता व येणार, जो सर्व सत्ताधिकारी, तो म्हणतो मी अल्फा ओमेगा आहे. आमेन. मी योहान तुमचा बंधू आणि येशू मध्ये जे संकट, राज्य व धीर यांचा भागीदार, देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष यामुळे पात्म नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याचा वाणीसारखा मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मुर्ना, परगम, थुतिरा, यार्तीस, फिलाडेल्फिया व लाउदिकिया येथील 7 मंडळाकडे पाठव. मजबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळालो. मागे वळून पाहतोस तो सोन्याचा 7 समया. हालेलुया. आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक पुरुष
माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोळे व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी बर्फासारखी होती. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी मोठ्या मोठ्या जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण दुधारी तलवार होती आणि त्याचे स्वरूप परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले, भिवू नको. जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मजजवळ आहे. यास्तव जे तू पाहिले, जे काही व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या 7 समया त्याचे भुज लिहून ठेव. ते 7 तारे हे 7 मंडळाचे दिवेदूत आहे आणि त्या 7 समया व 7 मंडळे आहे. आमेन आमेन. मी परत एकदा कारण की हे आमच्या मनात ठसवायचे देवाच्या हालेलुया. त्याचं मनोहर रूप आहे. हालेलुया. वाचताना पवित्र आत्म्याचा वेगळा स्पर्श होता कारण की त्याची उपस्थिती आहे. हालेलुया. त्याची इच्छा आहे त्याचं मनोहर रूप आम्हीही पाहू. हालेलुया. जे योहानाला दर्शन त्याने दिलं तेच दर्शन आम्हाला तो देऊ इच्छिते. हालेलुया. आज ते मन लावून ऐका आणि डोळ्यात भरून ठेवा तर की ते रूप तुम्हाला मला दिसणार आहे. हालेलुया. हे उपवास साधेने प्रियानो त्याच्या एकदम गहन रहस्य तो आम्हाला सांगणार आहे. हालेलुया. हालेलुया. ज्या गहन गोष्टी आजपर्यंत उघडकीस नाही आल्या अशा गहन रहस्य गोष्टी या दिवसात आमच्या जीवनात उघडकीस आणणार आहे प्रियानो. कारण की ही मंडळी त्याची आहे. आमेन. हालेलुया. परत एकदा आपण वाचू 9 पासून पुढे. सोनी सिस्टर वाचा. मनुष्याच्या पुत्राचा साक्षात मी योहान जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश राज्य त्याच्या तुमच्या बरोबर भागीदार आहे. तुम्ही देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष एकदम थांबून वाचत असते. पवित्र आत्मा शब्दाला असं हे करत येशूविषयीची साक्ष याकरता 5 नावाच्या बेटात प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो. तेव्हा मी आपल्या मागे कर्णाच्या नादासारखी मोठी बाणी ऐकली. ती म्हणाली, मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते आशियातील इफिस, स्मृणा, परगम, युतिरा, सार्दिस, फिलदेल्फिया व लाउदिकिया येथील 7 मंडळाकडे पाठव. माझ्याबरोबर बोलत असलेली बाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायगळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याच्या पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि जीवानी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होती. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी. मी त्याला पाहिले तेव्हा ती मेल्यासारख्या त्याच्या पायाजवळ पडली. पण त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून
मला म्हटले, भिऊ नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी गेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. म्हणून जे तू पाहिले, जे आहे, यानंतर जे होणार ते म्हणून घे. हे 7 तारे माझ्या उजव्या हातात पाहिले. त्याचे आणि सोन्याच्या त्या 7 समयाचे भुज हे आहे. 7 तारे हे 7 मंडळाचे दूत आहेत आणि 7 समया ज्या तू पाहिल्या त्या 7 मंडळ्या. आमेन, आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. जिवंत बापा, तुझा आत्मा या गोष्टींना प्रगट करत आहे. जिवंत बापाचे दर्शन तू योहानाला दिलेले माझ्या राजा. आज प्रभू तुझी इच्छा आहे की माझ्या मंडळीला, माझ्या लेकरांना तेच माझं मनोहर रूप मला दाखवायचे. पवित्र देवा, आम्ही त्या योग्यतेचे नाहीये बापा, आम्ही त्या लायकीचे नाहीये, पण तुझा आत्मा परमेश्वर इथं फिरत आहे. तुझा पवित्र आत्मा इथं प्रभू येशू फिरत आहे. अग्नीने असंख्य दिवे तिथं फिरत आहे बापा, आणि तुझ्या आत्म्याच्या गहन गोष्टी तुला प्रगट करायच्या बापा. जे प्रगटीकरणाचं दान तू योहानाला दिलं होतं, जे तुझं मनोहर रूप त्याला दाखवलं होतं, हे पिता, हे पुत्र, पवित्र आत्मा, हे मनोहर रूप आज आमच्यामध्ये तू प्रगट करणार आहे माझ्या राजा. हे पवित्र राजा, ते मनोहर रूप तू आज आमच्यामध्ये प्रगट करणार आहे. हे पवित्र बापा, आमच्या बुद्धीने समजत नाही बापा, आम्हाला कळत नाही, आम्ही अडाणी शून्य आहोत, आम्ही मातीचे गोळे आहोत, पण परमेश्वरा दृष्टांताद्वारे आज ते मनोहर रूप प्रत्येकाला दाखव बापा. जिवंत बापा, परमेश्वरा तुझं ते रूप प्रभू, अग्नीनी ज्वालेने भरलेलं रूप बापा. प्रभू येशू, परमेश्वरा, नदीच्या त्या आवाजासारखा तो आवाज, मधुर आवाज आमच्या कानामध्ये पडू दे बापा. ते सोनेरी परमेश्वरा पट्टा तुझ्या परमेश्वरा शरीरावर आहे. परमेश्वरा, तुझे पाय अग्नीच्या ज्वालासारखे प्रभू, तुझे डोळे अग्नीसारखे माझ्या राजा. हे पवित्र बापा, ते मनोहर रूप आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे पवित्र अग्नीने भरलेला राजा, आम्हाला ते स्पष्ट प्रगट कर माझ्या राजा. हे पवित्र बापा, मला समजत नाही, कळत नाही, पण तुझा आत्मा मला शिकवणार माझ्या राजा. हालेलुया, 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 हालेलुया. ओराला बाते करा बाबा 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 बाबा, ओराला बाते करा बाला बसो कोराले दे, अनमानंदले करा बसो कोरांदले. तोड बंद करू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याला मला पाहिजे, त्याला मला ते रूप पाहिजे जे योहानाला तू दाखवलं, जे प्रगटीकरण योहानाला दिलं, तेच रूप, ते प्रगटीकरण आज मला दे. तू अल्फा ओमेगा परमेश्वर आहे, तू जिवंत देव आहे आणि तू युगानुयुग जिवंत राहणारा परमेश्वर आहे बाप्पा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देते पवित्र देवा, धन्यवाद देते, धन्यवाद देते. हे पवित्र बाप्पा, तुला धन्यवाद देते प्रभू. ओकाराला मनांदले करा वासे करबे प्रभू. त्या 7 मंडळ आहे बाप्पा, त्या 7 मंडळातून आमची मंडळी उभी कर बाप्पा, तुझ्या स्वागतासाठी. त्या 7 समया, त्या 7 समया, त्या 7 समयाची एक मंडळी उभी कर माझ्या राजा. ओराला मनांदला मनामा सुपरंदले. आम्हाला माहित नाही, समजत नाही, पण तुझा आत्मा या गोष्टी प्रगट करत आहे, तुझा आत्मा या गोष्टी प्रगट करत आहे. पण परमेश्वरा प्रभू, आम्ही योग्य नाही बाप्पा, पण तुझ्या आत्म्याने निवडलंय, तुझ्या परमेश्वराच्या इच्छेने हे होत आहे. म्हणून आम्ही तुझा आदर करतो, तुझी महिमा करतो, तुझं स्वागत करतो. हालेलुया, 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 हालेलुया. ओराला मनांदला मनांदला ओराला बाबा बाबा, ओराला मनांदला बाबा वासे करबे, ओराला मनांदला बाबा बाबा बाबा, ओराला मनांदला बाबा, ओराला मनांदले करबे कोराले, ओराला मनांदला बाबा बाबा करबे, ओराला वासे करबे रे 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 रे. युगानी तू धन्यवाद देतो, युगानी तू गौरव राजा, युगानी तू महिमा हो, 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 महिमा हो. हालेलुया.
तुम्ही आत्म्या स्तुती करा एवढा सामर्थ्याने तो तुमच्यामध्ये उतरून ते मला सामर्थ्य आज तुम्हाला दाखवायचे ते मला रूप त्याला तुम्हाला दाखवायचे प्रियाने तुम्ही साधे नाही हालेलुया 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 करा ओराना मला दला बदो कोराले ओराना मला दला बदे करबादे ओराना मला दला बदो कोरानावे ओराना मला दला बदे करे आणि शरीराने आशक्त आहोत पण तुझा आत्मा मला चालवणार आहे पवित्र बाप्पा तुझा आत्मा मला चालवणार आहे आम्ही शरीराने आशक्त आहोत पण तुझा आत्मा परमेश्वर आमच्यामध्ये बलसंपन्न आहे हालेलुया 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 अनेक बहिणी त्याला प्राप्त करत होत्या मला तुला पाहायचंय मला तुला पाहायचंय मला तुला पाहायचंय म्हणूनच आज तो आत्म्यामध्ये आम्हाला दिसणार प्रियानो आत्म्यामध्ये त्याचं मनोरूप आमच्यामध्ये प्रगट होणार हालेलुया 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 थोडा वेळ सगळं काही विसरून पूर्ण आत्म्या भरून त्याच्या जवळ जाऊ आज त्याला मनोरूप त्याचं पाहू हालेलुया 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 रिकारा बाबा बाबा ओरना मला नरे करे बे 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 राबा राबा ओरना दे काला मला ओरना दे केरे मेले ओरना मला दे करा बाबा ओरना दे ओरना मला दे केरे मेला बाबा ओरना मला दे केरे मेले करा बाबा 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 हालेलुया 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 मुकुगुण हालेलुया 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 Hallelujah, 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 hallelujah.
अभिषेक से हमें भर दो, पवित्र आत्मा उतरा, अभिषेक से हमें भर दो, पवित्र आत्मा उतरा, अभिषेक से हमें
तुझी योग्यता तुझ्या अग्नी तू उतरवलेली आहे. येशू कालपासून अग्नीचा कायम आज तू तुझ्या अग्नीच्या जीवाला टाकलेले आहे. आणि प्रभू अनेक बहिणींना स्पर्श झाला, अनेक बहिणी कठीण मन फुटलेल्या आहे. कारण की जेव्हा बाप जवळ येतो मन फुटून जातो, जेव्हा आई जवळ येते मन फुटून जातो. आज तो बाप वरून तुझ्या समोर आहे आणि तो तुला मिठी मारत आहे. तुझं बरोबर आहे. शेवटच्या अंतापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला राखणार नाही. तुझ्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. हे पवित्र बाप्पा, आज तुझ्या लेकरांना दिला शांती, दिला प्रभू येशू तुझा सामर्थ्य आमच्यामुळे होतोय आहे. जिवंत परमेश्वरा, जिवंत राजा, भरलेल्या बाप्पा, अग्नीसहित तू प्रगट झालेला आहे. 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 पवित्र अग्नी आहे. प्रत्येक जण म्हणूया पवित्र अग्नी आहे. येशू पवित्र अग्नी आहे.
आज वचनाद्वारे आमच्याशी बोल. वचनाद्वारे गोष्टी सांग. माझ्या जिभेवर पवित्र आत्म्याचा गळा. रमेश आमची इच्छा नाही, तुझी इच्छा की आम्ही आत्म्यात भरून तुझ्या बरोबर चालावं. आम्ही आत्म्यात भरून तुझ्या सहभागीतेत राहावं. आम्ही आत्म्यात भरून प्रवेश दुष्टाचे प्रत्येक जळते बाण नष्ट करावे. पण परमेश्वरा तुझ्या आत्म्याचा वर्षा तो आमच्यावर केलेला आहे. हे प्रभू सर्व दुष्टाचे गडद ढासळलेले आहे. हे पवित्र बापा आम्ही तुझ्या नावाला सत्य साधायला देते. आज वचनाद्वारे आम्हाला बोल, आम्हाला बोल. प्रभू मला समजत नाही, कळत नाही, येडा आणि अज्ञानी आहे. तुझ्या आत्म्याच्या ज्ञानाने मला भर 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 बापा. तुझ्या आत्म्याचं ज्ञान मला प्रभू माझ्याद्वारे प्रगट होऊ दे. तुझ्या नावाने मला प्रवेश होताय बापा. आमेन आमेन आमेन. हालेलुया 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 हालेलुया. येशू मसीह की जय. हालेलुया 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 हालेलुया. आपण कंप्लीट अर्धा तास पवित्र आत्म्याच्या सामने. हालेलुया हालेलुया हालेलुया. कोणी काय काय महसूस केलं? खूप अद्भुत महसूस केलं. अक्षरशः अग्नीचा असा पक्का लोंढा मी पाहिला. हालेलुया. अग्नीचा पूर्ण लोंढा मी पाहिला. हालेलुया हालेलुया. कोणी काय काय अनुभवलं? देवाचा असा स्पर्श झाला. एका मनात होते मला स्पर्श कर असा हात आईचा. आमेन आमेन. यस यस. काल तर खूप सुंदर दृष्टांत पडले. कालचा अनुभव तर खूप अद्भुत आहे ना वर्षा. अक्षरशः तिला राजासर दिसलं आणि त्या राजसरावर धिलंग्या उडत त्या अग्नीच्या. हालेलुया. अक्षरशः त्या अग्नीच्या धिलंग्या उडताना पहिले दिवशी हे काल. पहिले दिवशी नाही ना, पहिले दिवशी काल मला दर्शन आलं. काल मला दर्शन झालं आणि परवा आमेन आमेन आमेन. खूप जणांना प्रगट केलं देवाने त्याचं रूप. खूप जणांना दर्शन पवित्र आत्मा दाखवते. काय प्रगट केलं? आणखी तुम्ही बोलाल ना, तू घरी गेला पण तुमच्यामध्ये तो फ्लो टाकल. तर की आम्ही काही गोष्टी त्याने प्रगट केलेल्या सांगायच्या. हालेलुया. एक छोटं उदाहरण मी पेत्राचं देते. पेत्राला देवाच्या आत्म्याने एक चांभाराच्या घरी नेलं होतं. हालेलुया हालेलुया. आणि त्या चांभाराच्या घरी नेल्यानंतर त्याला भूक लागली होती. हालेलुया हालेलुया. मग देवाने स्वर्गातून एक पक्ष्यांचा थवा पाठवला. मार आणि खा म्हणे. हालेलुया. म्हणजे स्वर्गातून त्याला अन्न पाठवलं होतं. का? त्याला भूक लागली होती. हालेलुया. मग तो काय म्हटला? प्रभू मी अशुद्ध असं काहीच खाल्लेलं नाहीये. हालेलुया हालेलुया. तर देवाने म्हटलं अशुद्ध शुद्ध हे मी ठरवणार. हालेलुया. मी जर पाठवलं ते शुद्ध आहे. ते दोनदा ती चादरी सारखं ते घेऊन आला. पण तो काय म्हटला? प्रभू मी आजपर्यंत ते खाल्लं नाही. ते परत स्वर्गात गेलं. पण तो पेत्र शांत बसला नाही. त्याने ते दृष्टांत सगळ्यांना सांगत गेला. हालेलुया 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 हालेलुया. प्रत्येकाला तो ते सांगत गेला की मला देवाने स्वर्गातून अन्न एक पशु पक्षी पाठवले आणि मला सांगितलं मर आणि खा. कारण की प्रियानो त्याच्या गोष्टी आम्ही जेव्हा प्रगट करतो त्या गोष्टी आणखी आमच्या जीवनामध्ये. हालेलुया हालेलुया हालेलुया. बोल. जेव्हा डोळे बंद केले, आकाश उघडला. दार कसं उघडतो? पूर्ण असं उघडला आणि कोणीतरी येते मुकुट घातलेला, राजासारखे वस्त्र धारण करून येते. डोकं हात ठेवून म्हणते की तू माझा पुत्र आहेस, माझा लेकरू आहेस. यस यस हालेलुया. जोरात टाळ्या.
मंगल अशी प्रार्थना करत आहे की मला तुला पाहिजे, मला तुला पाहिजे, मला तुला पाहिजे. ती एकांतात प्रार्थना करताना दिसली आणि ती म्हणत प्रभूला मला तुला पाहायचंय, मला तुला पाहायचंय. परमेश्वराने बरोबर तुला ते प्रगट केलं. हे बघ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणखी हालेलुया. आमेन, हालेलुया. आमेन. यस यस यस. तर की जेव्हा आपण गोष्ट आराधना सुरू केली मला देवाने असं आपण प्रगतीकरण एक वास त्याच्यात माझे गुण आहे. हालेलुया. किती सुंदर आपण डबल डबल वाचलं, किती सुंदर त्याचं रूप त्यांनी योहानाला प्रगट केलं आणि देवाच्या आत्म्याने असं दाखवलं की मला अनेकांना प्रगट करायचे. हालेलुया. हे उपवास साधे नाही आहे. या उपवासामध्ये अनेकांना दृष्टांत पडतील, अनेकांवर पवित्र आत्मा मिळलं, अनेकांना अन्य भाषेचं दान मिळलं. हे उपवास साधे नाही. हालेलुया, हालेलुया. तर हे उपवास देवाच्या आत्म्याने करायला लावलं यासाठी की आमची आत्मिक उन्नती व्हावी. हालेलुया. आम्ही आत्म्याने भरावं, सामर्थ्याने भरावं, त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये दिसावं. हालेलुया, हालेलुया. तरच प्रियांनो, तर की परमेश्वराचं वचन आहे योएलामध्ये परमेश्वर म्हणतो मी मनुष्य मात्रावर माझ्या आत्म्याचा काय करत, काय करत, माझ्या आत्म्याचा मी वर्षाव करत. हालेलुया. वृद्धांना स्वप्न पडतील, तरुणांना दृष्टांत होतील. प्रियांनो, त्यांनी जे लिखित केले, जे लिहिलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टी होणार आहे, होत आहे. हालेलुया. पण त्याच्या मर्जीने चालणाऱ्या लोकात तो लागतो. हालेलुया. सगळ्यात लागतो का तो? नाही. जे त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या वचनाप्रमाणे जगतात त्यांच्यावर त्या गोष्टी तो प्रगट करतो. हालेलुया. ही साधी गोष्ट नाही, आम्ही त्याची निवडलेली पाहतो. जोरात बोला, आम्ही त्याचे निवडलेले पात्र. कारण की एक सुंदर लग्नाचं उदाहरण आहे. मला काल पण देवाचा आत्मा म्हणत होता लग्नाचं आमंत्रण तर सगळ्याला दिलेलं आहे. हालेलुया. खूप सुंदर लग्नाचं आमंत्रणाचं एक गोष्ट परमेश्वराने इथे सांगितली बायबलमध्ये की आमंत्रण सगळ्याला दिलं. कोणी म्हणतो थांब माझ्या बापाला पुरून येऊ दे, कोणी म्हणतो थांब माझ्या बैल जोड्या मला विकून येऊ दे, कोणी म्हणतो वेगवेगळं कारण सांगतं. पण प्रियांनो, ज्याला लग्नाची ओढ आहे, ज्याला त्या लग्नाचा वस्त्र घालायचा, त्या लोकांना तो ओढून काढून आणतो. लग्नाचा पोशाख म्हणजे पवित्र आत्म्याचे वस्त्र, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. प्रियानं, तुम्ही घरी गेल्यावर पण या गोष्टी तुमच्या डोळ्यातून जाणार नाही. ज्याला आता नाही दिसलं त्याला घरी दिसणार. देवाचं असं मला सांगणार नाही. आता नाही दिसलं ना तुला, तू घरी गेल्यानंतर स्पष्ट प्रगट करशील. तुला घरी गेला पण करत, पण कोणी इथला व्यक्ती वंचित राहणार नाही. असो देव त्यांना तो प्रगट बोललेला शब्द प्रगट कराल. घरी गेल्यावर तुम्हाला आपोआप प्रकाश दिसत, आपोआप ते सामर्थ्य दिसत, काहीतरी तुम्हाला असं हात लावलेला दिसत, कोणीतरी तुमच्या डोक्यावर हात ठेवलेला दिसत. प्रियांनो, ही साधी गोष्टी असं सामर्थ्य त्रास करत असेल. हालेलुया, हालेलुया. काल तर मला इतकं सुंदर दृष्टांत प्रभूने दिला. मला प्रभू म्हटलं मी तुला काही दृष्टांत दाखवणार आहे. हालेलुया. पहिला दृष्टांत मला असा दाखवला, अग्निरथ आहे स्वर्गात, अग्नी रथावर एलिया आहे आणि अलिशा पळत आहे, अक्षरशः पळत आहे. आणि तो विचार तुला काय पाहिजे काय बाबा तू घरी, तो म्हणतो नाही, तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अक्षरशः तो एलिया आपला जगा काढून त्याच्या अंगावर टाकून देतो. त्या जगामध्ये सुद्धा सामर्थ्य होतं. हालेलुया, 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 हालेलुया. मग मी म्हटलं तुम्ही याचा अर्थ काय? एलिया होता, माझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा
पृथ्वीवर हालेलुया. अक्षरशः मला ती आत्मेची चादर उतरताना दिसली. हालेलुया. मी ती माझ्यावर पडली. पूर्ण विस्कळीत, पूर्ण आत्मेची चादर स्वर्गातून उतरताना प्रभू माझी लाईटीने उतरताना मी पाहिली. दृष्टांत मला असं दाखवला. पेत्र जेव्हा रस्त्याने चालत होता तर त्याच्या सावलीला सुद्धा सामर्थ्य होतं. लोक त्याच्या सावलीमध्ये रोगी आणून टाकायचे आणि त्या सावलीमध्ये सुद्धा सामर्थ्य उतरत होतं. हालेलुया. या गोष्टी प्रगट करते तो आमच्यामध्ये काही गोष्टी. आमेन. हालेलुया. तिसरा दृष्टांत मला मोशेचा दाखवला. हालेलुया. मोशे म्हणत होता प्रभू मी अडाणी आहे, मी ज्ञानी नाही, मी जगाचा आहे, मला बोलता येत नाही, मी काय सांगू त्या लोकांना, मी काय म्हणू त्या लोकांना, आणि ते लोक काय म्हणून माझ्यावर विश्वास करून येतील. पण परमेश्वर प्रत्येक क्षणाला मोशे बरोबर. हालेलुया. काठीचा साप केला का नाही? काठीने समुद्र लाल बनवला. हालेलुया. त्याच्यानंतर त्याच काठीने खडकातून पाणी काढलं. हालेलुया. 40 दिवस 40 रात्र डोंगरावर मोशे गेला. तिथं हे प्रभू होता. म्हणजे एकही सेकंद मोशेला प्रभूनी सोडलेलं नाही. हालेलुया. 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 इस्रायल लोकांबरोबर प्रभू होता. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ. तसा प्रभू आमच्या बरोबर राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. हे वेगवेगळे प्रकारचे दृष्टांत, हे वेगळ्या प्रकारच्या दानाने तो आम्हाला चालवणार. त्याच्या सेवकांना दिले. जे सामर्थ्य त्यांनी त्याच्या सेवकाबरोबर कार्य केलं तो स्वतः होता. ते सामर्थ्य, तीच अभिषेक, तीच अग्नी तो आम्हा प्रत्येकामध्ये देऊ इच्छितो. आमीन म्हणा. आमीन म्हणा. मी उपवास सोडणार नाही. बोला. जर होईल तर डे नाईट करा. गळावर किती चेहऱ्यावर दिसती, गळावर दिसती, चेहऱ्यावर गळावर नाही दिसती, गळावर नाही. अरे एक बार पैर डाल के तो देखो कितना भला है. हालेलुया. तो किती छान आहे. हालेलुया. तो किती चांगला आहे याचा अनुभव घ्या. भूक लागत नाही, तहान लागत नाही. रात्री आम्हाला ज्यूस आला ते प्यायची सुद्धा इच्छा होती. आमच्यामध्ये अग्नी काम करते. हालेलुया. आज आम्ही तुम्हाला धरवलं जाईल का? अरे देवाला म्हणा मला आत्म्याने भरायचंय, मला धरायचंय. पेत्रासारखा अभिषेक, एलियासारखा अभिषेक. एलिया जेव्हा मेला होता ना त्याच्या हाडामध्ये सुद्धा सामर्थ्य होतं. जिथं त्याला ठेवलं एक मेलेला माणूस तिथं होता. त्या मेलेला माणूस त्याच्या हाडाच्या स्पर्शाने जिवंत झाला. हालेलुया. हालेलुया. त्याच्या हाडाच्या स्पर्शाने मेलेला जिवंत झाला. प्रियांनो असा सामर्थ्य तो आमच्यामध्ये देऊ इच्छिते. म्हणून तो म्हणतो तुझं शरीर माझ्या हातात दे, माझा आत्मा प्रगट होईल. हालेलुया. 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 येशू मसीह की खूप सुंदर उदाहरण देवाचा आत्मा मला देतो. मला माहित होतं मी वेगळं वचन काढणार होते, पण आज आत्म्याने वेगळं वचन दिलं. हालेलुया. एचकेल 37 आज सापळे जिवंत होतील. आमेन. आज सापळे जिवंत होतील. कोणते सापळे? कोणते सापळे? मेलेले. कोण मेलेले? तुम्ही जिवंत होणार आहे सुशांत. आमेन. कोणते सापळे? मनाने जगाला जिवंत होतो, देवाला सापळा होतो. पण आता मी जगाला सापळा येशू मध्ये. हालेलुया. येशू मसीह की. येशू मसीह की. घरी गेल्यानंतर खूप बहिणी अनुभव घेतात. मला देवाचा आत्मा दाखवते. घरी गेल्यावर ते सामर्थ्य तुमच्यामध्ये फ्लो दिसत आहे. घरी गेल्यावर पाहणार आहे. तुम्हाला सामर्थ्य घरी गेल्यावर उतरणार आहे. अन्नभाषेचा ताण उतरणार आहे. अचानक तुमचं शरीर हलायला लागेल. अचानक तुम्हाला प्रार्थना करायला वाटेल. अचानक तुम्हाला रडू वाटेल. अचानक वाटेल मी किती आनंद करू. आमेन. आमेन. आमेन.
तर तो आत्मा तुमच्या BHK 37 आपण वाचूया. 1 ते 6 पर्यंत वचन. 8 पर्यंत वाचू शकतो. खूप सुंदर आहे. आमेन. परमेश्वराचा वर्चस्व माझ्यावर आला आणि मी परमेश्वराच्या आज्ञेला स्फूर्ती घेऊन त्याने मला उचलले व परत नेऊन तेथे अस्थिर होत्या. त्याने मला त्याच्याबरोबर चोळे करून फिरवले तेव्हा पाण्याच्या चोळ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. त्या अस्थी शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानव पुत्रा, या अस्थी सजीव होती. मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्याला म्हण, शुष्क अस्थी न परमेश्वराचे वचन ऐका. आमेन. प्रभू परमेश्वर हे अस्थी नमतो तुमच्या आत्म्यात श्वास करतो. Yes. मी तुम्हाला कळविले, तुमच्यावर पाच Yes. मला तुमची इच्छा आहे, तुमच्यावर छान म्हणजे तुम्ही सजीव व्हा आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. आमेन. मला अज्ञात आहे त्याप्रमाणे संदेश देत असता आवाज आला आणि पहा, भूकंप होऊन अंतिम असतील लागून जडल्या. मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्याला आच्छादले व त्याच्या श्वास अगदी होता. 10 पर्यंत वाचू. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे, मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की मी प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्यात थोडे दिशेने ये, या बदलेल्यावर करतात म्हणजे ते सजीव होते. Yes. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्याच्या श्वास योग्य सजीव झाले. तो अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थीमध्ये सारे इस्रायल घराणे होते. पहाटे म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साप उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडे, माझ्या कबरातून बाहेर काढून Yes. इस्रायल देशात आले. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरातून मला बाहेर काढेल, तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्याकडे माझा आत्मा घालीन. Yes. तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हाला तुमच्या देशात बसवेन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो, व मी कसे केले तुम्हाला समजेल, असे परमेश्वर बोलले. आमेन. आमेन. जोरात आमेन. आमेन. जोरात आमेन. हालेलुया. स्पष्ट बोललेला आहे. हालेलुया. 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 प्रियानो, माझी योग्यता नाही केली. मला माहित नव्हतं कोणतं वचन आज सांगावं, पण देवाच्या आत्म्याने स्पष्ट प्रगट केले. हालेलुया. आम्ही कोण होतो? अस्थी. हालेलुया. कोण होतो? ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा नाही, त्याचं जीवन मेलेल्यासारखं. हालेलुया. हालेलुया. पण देव या शुष्क अस्थींना सजीव करू इच्छित आहे. म्हणजे त्याचा आत्मा आमच्यामध्ये तो उतरू इच्छित आहे. यस. हालेलुया. मग त्याला ती शांत केलं तर त्याला परमेश्वराचा मजवर आला. मला परमेश्वराच्या आत्म्याची स्फूर्ती होऊन त्याने उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थी सस्ती होत्या. हालेलुया. 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 जगिष्ठा पवित्र आत्म्याचे सामर्थ्य माहित नाही. जगामध्ये जगणं, जगाच्या गोष्टीला आपलं म्हणणं, जगामध्ये आनंद शोधणं, हे कोणत्या गोष्टी आहेत? शैतानाकडच्या. हालेलुया. म्हणजे आम्हाला ओढ नव्हती, आम्हाला वचनाचं माहिती नव्हतं, देवामध्ये कसं जगणं माहिती नव्हतं, पण परमेश्वराच्या आत्म्याने आम्हाला उचलून त्याच्या जवळ आणलं. का? आमच्या अस्थी सजीव. हालेलुया. हालेलुया. आमच्या अस्थी सजीव व्हावा, आमचे
हालेलुया हालेलुया. मूर्खांची निवड करणं देवाचीच इच्छा होती. आम्हाला प्रत्येकाला असती तू सजीवपणा हे कोणाची इच्छा होती? हालेलुया हालेलुया. तर की प्रियानो, त्याचं वचन आहे, मी इच्छेशिवाय कोणी मग जवळ येत नाही. आज माझी इच्छा नव्हती, तुमची इच्छा नव्हती, त्याच्या आत्म्याची इच्छा होती की आम्ही इथं मिळून सजीव जीवन जगावं. हालेलुया. सजीव म्हणजे आत्म्या जीवन जगावं, त्याच्या बरोबर चालावं, त्याच्या बरोबर राहावं, त्याच्यामध्ये राहावं, त्याच्यामध्ये आम्ही वाढावं. हे कोणाची इच्छा होती? प्रियानो, 3 महिन्यापर्यंत नाकारलं होतं, मला बनायचं नाही, मला उभा राहायचं नाही, चर्च मी चालवणार नाही, माझी लाईफ नाही. 3 महिने मी खरंच सांगते, मी इतकं नाकारलं, मला नाही करायचंय, मला नाही उभा राहायचंय, मला नाही पाहिजे, मला पालक नाही बनायचंय. प्रभूची सेवा चालू, त्यातच मी खुश आहे. हालेलुया. पण ही इच्छा कोणाची होती? हालेलुया. कारण तो गाढवाला शोधत होता, मला प्राशाला वाचवण्यासाठी गाढवाचा उपयोग केला. हालेलुया हालेलुया. त्याचे दिवेदूत तलवार घेऊन उभे होते. त्याला एकदा सांगितलं तर मला राजाला नको माझ्या लेकरांना शाप देऊ नको. त्याच्यामध्ये असं सामर्थ्य होतं, ज्यांना तो शाप देईल ते शाप लागत होते. ज्याच्यामध्ये तो बोलाल त्या गोष्टी बरोबर घडत होत्या. तर अक्षरशः देवाने त्याला दृष्टांताद्वारे बोलला, वचनाद्वारे बोलला की बलाम, तू नको माझ्या लेकरांना, ते लेकरही माझे आहे. हालेलुया. इस्रायल लोक कोण आहे? माझ्या त्या राजाचा ऐकू नको, तू नको देऊ शाप. पण त्याला घमेंड आला, कशाचा? पैशाचा. त्याची जे सामर्थ्य, त्याचा घमेंड होता त्याला. हालेलुया. शेवटी देवाने असा पट रचला, त्याच्या दिवेदूत तलवार घेऊन उभे केले. हालेलुया. आणि गाढवाच्या मुखात वाचा दिली, अरे काय समोर जातं पुढे तर तलवार घेऊन दिवेदूत उभे. हालेलुया. का केलं प्रभूने? बलाम राजाला नष्ट करायचं होतं का त्याला? नाही. त्याला बलाम राजा हे देवाचं लेकरू होतं. हालेलुया. तेही देवाचं लेकरू होतं, आणि ज्यांना तो शाप द्यायला चालू तेही देवाचं लेकरू होतं. म्हणजे देवाला बलाम राजालाही वाचवायचं होतं आणि इस्रायल लोकांनाही वाचवायचं होतं. म्हणून त्यांनी कोणाचा उपयोग केला? पहिले त्याच्या दिवेदूताचा उपयोग केला. दिवेदूताच्या हातात तलवार दिली आणि त्या राजाला नाही दिसलं, कोणाला दिसलं? गाढवाला दिसलं. हालेलुया. कारण ती याच्या डोळ्यात धुंदी होती. कशाची? त्याचं जे टॅलेंट दिसतं, ते लोक जे पैसा देणार होते त्याची ओढ त्याला होती. म्हणजे त्याच्यामध्ये लोक, घमेंड, मीपणा. हालेलुया. पण परमेश्वर त्याच्यावर प्रेम करत होता आणि ज्याला तो शाप द्यायला चालला त्यांच्यावर प्रेम करत होता. देवाला तर दोघांना वाचवायचं होतं. हालेलुया हालेलुया. त्या गाढवाला वाचा फोडली देवाने. समोर जाऊ नको, तलवार घेऊन दिवेदूत बसलेले आहे. हालेलुया. कारण की त्याला माहिती, त्याला ज्ञानी सांगून ऐकतच नाही, त्याला वचनाने बोललं त्याला समजत नाही. शेवटी त्याला गाढवाचा उपयोग केला मनाचं तारण करण्यासाठी. राजाचं मूर्खाची निवड केली ज्ञानांना लाजवण्यासाठी, तसं त्या गाढवाची उपयोग केली राजाला लाजवण्यासाठी. हालेलुया. शेवटी काय ऐकलं त्यांनी? हालेलुया. देवाने कोणाला वाचवलं? दोघांना वाचवलं. देव तुमच्यावर, माझ्यावर तेवढीच. हालेलुया हालेलुया. अक्षरशः मी 3 महिने नाकारलं. शेवटी देवाने इतकं मला परेशान करून ठेवलं, फायनान्शियल मला ब्रेक केलं. 10,000 रुपयाला ज्या दिवशी मी पश्चाताप केला, प्रभू मी कंटाळून म्हटले, प्रभू मी स्वीकारते, मी उभं राहते, पण मला येत नाही. बरं, तुम्ही मंडळी चालवणं मला काही समजत नाही. देवाच्या आत्म्यात तू नुसती उभे राहा, मी चालू. तू काहीही करू नको, तू काहीच करू नको, फक्त मी सांगत तेच तू कर, तू फक्त उभा राहा. मी असं म्हणत 15 मिनिटात माझ्या अकाउंटला 15,000 रुपये प्लस घरी आल्यावर परत 3,000 मिळाले.
हालेलुया. असे 18,000 जेव्हा पश्चाताप केल्यावर माझ्या अकाउंटवर हालेलुया. हालेलुया. सांगायचं तात्पर्य आम्हाला देवाची हालेलुया. आम्ही कितीही पळालो तो ओढून आणणार, कितीही भटकलो तो ओढून आणणार. का? त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या बरोबर आहोत. त्याची इच्छा आहे की आमचा नाश होऊ नये. त्याची इच्छा आहे की त्याच्या आत्म्याने आम्ही भरावं. का आम्ही त्याला मागतो? आमची परिस्थिती तो जाणतो, आमचा अंतःकरण तो पाहतो. शमूएलच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर लिहिलंय, मनुष्य बाहेर रूप पाहतो पण अंतःकरण कोण जाणतो? स्मरण मला कोणी जाणले? बाहेर लोक आपल्याला येणं बघत असते, बाहेर आवडून ओढून प्रार्थना करते, शास्त्रीय प्रार्थना उद्या हे लोक नाही बोलत. त्यांच्याद्वारे सैतान चटकी बसते. काय त्याला त्रास होतो? अरे इथं जर अग्नी कंटिन्यू उतरत गेली तर माझं इथं नाव निशाण पेटत जाईल. हालेलुया. हालेलुया. माझं नाव निशाण इथं राहणार नाही, कारण की ती अग्नी मला जाळण्यासाठी उतरत आहे. हालेलुया. सैतानाला माहित आहे ती अग्नी कोणाला जाळण्यासाठी आहे. हालेलुया. त्याला जाळण्यासाठी अग्नी उतरवत आहे, साधी गोष्ट नाही. हालेलुया. देवाचा बल असतं कोणावर आला? सेवकावर आला आणि त्याला आत्म्याप्रमाणे संचालित करून उचलून धरलं. हालेलुया. आणि काय म्हटलं त्याने? मला त्यामधून चोहोकडे फिरविले. पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अति शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानव पुत्रा, हे अस्थी सजीव होतील काय? मी म्हणाला, प्रभू परमेश्वर आहे, तुलाच ठाऊक. हालेलुया. कितीतरी लोकांनी म्हटलं असं, ही बदलत नाही, हा बदलत नाही. कितीतरी लोकांनी कुरकुर केली असेल, त्याच्याद्वारे सैतानाने देवाला म्हटलं असेल, अरे काय बदलाल ही, अरे काय बदलेल हा, अरे बदलू शकत नाही. पण देव काय म्हणतो? हे होऊ शकतं का? देवकालाच विचारलं प्रभूंनी, हिच्यात परिवर्तन होऊ शकतं का? याच्यात परिवर्तन होऊ शकतं का? तो काय म्हणतो? देवा हे तुलाच माहिती. हालेलुया. हे तुलाच माहिती. हे जिवंत होतील का? हे सजीव होतील का? हे बदलले जातील का? हालेलुया. त्याने आम्हाला निर्माण केलं. हो. हालेलुया. 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 आईच्या उदरापासून आजपर्यंत आमच्या प्रत्येक गोष्टी त्याच्या वहीत दिलेल्या आहे. आमचं कारण कधी, आमचं परिवर्तन कधी, आत्म्याचं सामर्थ्य कधी, या सगळ्या गोष्टी त्याच्या इच्छेनुसार होते. हे उपवास त्याने ठरवले. आम्ही फक्त कटकुटले, आम्ही त्याच्या इच्छेने जगत आहोत. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की हालेलुया. मग तो मला म्हणाला, मानव पुत्रा, हे अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क असतील परमेश्वराचे वचन ऐका. कशाने बोलला तो? शब्दाने. शब्दाने बोलला, माझं वचन या सापड्याला, या मेलेल्या लोकांना सांग. आज आम्ही जिवंत आहोत. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना म्हणते की आम्ही झोपत नाही, पडत येतो नाही. प्रार्थना या मेलेले नाही, जिवंत लोकच करू शकतात. हालेलुया. मेलेले लोक आता टीव्हीच्या समोर असतील, मेलेले लोक सिरियल पाहत असतील, मेलेले लोक घरामध्ये आराम करत असतील, झोपत असतील, संध्याकाळचे प्लॅन करत असतील, पण तुम्ही जिवंत लोक जगाच्या उद्धारकर्त्याच्या जवळ 5 शहाण्या तयार होत आहे का? वराला विलंब लागणार नाही, लवकरच येत आहे. तुम्ही कुठे राहणार आहे? राहणार आहे? अरे तो सिंहासनावर बसून, घोड्यावर बसून जगाचा राजा वधूला घेणार आहे. ती वधू तुम्ही. हालेलुया. तुमच्यावर वस्त्र चढवल्या जाते, तुमच्यावर दागदागिनी चढवल्या जाते, नवरी सजवल्या जाते, राजा तयार आहे यायला. आमेन. वचनाचं
अलंकार टाकला जाते तुमच्यावर, कारणाच्या वस्त्रांनी सजवल्या जाते नवरी, आत्म्याने भरून प्रकाशित नवरी होते. हालेलुया. जगाची नवरी फेशियल करून ग्लो होती, ही नवरी आत्म्याने भरून होते. वराला सामोरे जाण्यासाठी, वराला सामोरे जाण्यासाठी वधूमध्ये ते सामर्थ्य पाहिजे, वधूमध्ये प्रभावशाली सामर्थ्य पाहिजे, ग्लो पाहिजे, म्हणजे वर प्रभावित. हालेलुया. वधूचं रूप पाहून वर प्रभावित होईल आणि वधूला घेऊन जाणार. हालेलुया. तो वर म्हणजे आमचा राजा, आमचा प्रभू येशू. हालेलुया. 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 तेव्हा मी तुम्हाला स्नायू लागेल. प्रभू परमेश्वर अस्तित्वात पहा, मी तुम्हा श्वास घालितो. हालेलुया. पहिले काय म्हटला प्रभू, यांना संदेश दे, यांना सांग माझं वचन ऐक. दुसऱ्या वेळेस काय म्हटला प्रभू परमेश्वर अस्तित्व म्हणतो, पहा मी तुम्हा श्वास घालीन. श्वास म्हणजे पवित्र आत्मा. श्वास म्हणजे बोला जोरात, काय करते तो? तुमच्या मुखात पवित्र आत्म्याचा श्वास टाकते. हालेलुया. 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 तुम्हा श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. हालेलुया. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन. हालेलुया. तुम्हा वचने आच्छादीन, तुम्हा श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. कोणतं स्नायू? वचनाचं स्नायू, सहनशीलचे स्नायू, क्षमाशीलतेचं मांस. वस्त्र कोणते? दानाचे वस्त्र. कोणते वस्त्र? त्याचे गुण तर तुमच्यामध्ये ओतणार, त्याचं चांगलं पण तुमच्यामध्ये ओतणार आणि तुम्ही मी सजीव होणार. हालेलुया. 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 मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन असलेल्या हत्ती लावून पडल्या. हालेलुया. वरती पाहिले तो त्यावर स्नायू आले, मांस चढवले, त्वचेने त्यास आच्छादिले, पण त्यात श्वास अगदी नव्हता. श्वास म्हणजे आम्ही 2 वर्षापासून स्नायूला स्नायू चिटकते. कशाने? वचन ऐकतो, वचन ऐकतो, वचन ऐकतो. त्याच्यामध्ये श्वास आला पाहिजे. वचन ऐकून ऐकून स्नायू जुळला जाते. स्नायू हाड जुळला जाते. यशस्वी. आता देव म्हणतो माझा श्वास टाकायचा बाकी होता ना. कोणता श्वास? हालेलुया. पवित्र आत्म्याचा श्वास बाकी होता. आत्मा आल्यानंतर खरं सजीव पण तुमच्यामध्ये. हालेलुया. आत्मा आल्यानंतर खरं सजीव पण तुमच्यामध्ये माझ्यामध्ये येईल, म्हणजे आम्ही जिवंत राहून देवाच्या समोर हालेलुया काम करेल. हालेलुया. 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 मग मी त्यावर स्नायू आले, मांस चढवले, वचने त्यात आच्छादिले, पण त्या श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो म्हणाला वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतोय, वारा तू चोहोकडून दिशेने ये व या बांधिलेल्या फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होते. आताच आमच्या मुखातून प्रकट केलं. देव कोण आहे? अग्नी. पवित्र आत्मा. आत्मा वायूद्वारे आमच्यामध्ये आत्मा उतरला. हो. हालेलुया. हालेलुया. देव आत्मा आहे. दिसतो पण एकदम सामर्थ्य उतरतं. प्रत्येकामध्ये ते सामर्थ्य उतरतं. कोणाच्या मुखातून आवाज जोरात होतो, कोणाच्या शरीरातून एकदम वेगळंच फील होतो, कोणाला रडू वाटतं. देवाचा आत्मा होतो. सहज होत नाही, सहज होत नाही. आता बळजबरी आम्ही ओरड रे, ओरडल नाही, ओरड बळजबरी करा, रड रे, रडल जेव्हा आत्मा उतरतो तो आत्मा त्या गोष्टी करायला. हालेलुया. 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 उत्साहात
ओरडायला होतो, किती ओरडू, किती त्याचं मनोरंजन पाहू, किती ते सामर्थ्य असू, त्या पवित्र आत्म्याच्या गोष्टी आमच्यामध्ये होतात. हालेलुया, हालेलुया. तेव्हा तो वाऱ्याला संदेश दे मानव पुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या तो दिशाने ये, तू या बांधलेल्या वधिलेल्यावर हुंकर घाल, म्हणजे ते सजीव होते. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्या श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, हे अति म्हणजे सारे इस्रायल घराणे. आमेन. कोण तुम्ही? मी. कोण? बोला. तुम्ही आणि मी. हे सगळे असती कोण? सगळे सोडवलेले लोक, इस्रायल लोक. हालेलुया, हालेलुया. सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा, ते म्हणतात आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहे, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साप तुच्छे झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना पहा, मी तुमच्या कबरा उघडीन. तुम्हाला आपल्या कबरातून बाहेर काढेन, इस्रायल देशात आणेन. कबरा म्हणजे आजाराच्या कबरा, गरिबीच्या कबरा, परिस्थितीच्या कबरा, दुःख व्याधी पिडाच्या कबरा. प्रभू म्हणतो, आता तुला मी काय करेन? व्यसनाच्या कबरा. काय करत त्या कबरीत तुला? पवित्र आत्म्याला ती कबर राहील का? ती परिस्थिती राहील का? ते जीवन राहील का? नाही. ती परिस्थिती नष्ट करील का? करतो. तेव्हा मेलेली परिस्थिती जिवंत करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या मुलांनो, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हाला बाहेर काढेन. तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्या काही माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हाला तुमच्या देशात बसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले, हे तुम्हाला समजेल, असा परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मी आत्म्याने भरायला तयार आहे. हालेलुया. आत्मा सहज भेटल, सहज भेटल, सहज भेटल. म्हणूनच उपवास करायला. हालेलुया. अनेक वेळी आत्म्याने भर, आत्म्याने भर, आत्म्याने भर. देवाच्या आत्म्याची वाणी ऐकली, आवाज ऐकला, तुझ्या मनात टाकलं, उपवास करायला. आत्म्य ज्या मागते त्यांनी दिली. हालेलुया. ज्या मागत आहे मला आत्मा पाहिजे, पवित्र आत्मा. देव म्हणतो सहज होणार नाही. पोटाला पीडित दे, माझ्या वाणीकडे लक्ष दे, तो आत्मा बरोबर तुझ्या. हालेलुया, हालेलुया. हात ठेवलेले होणार नाही. समर्पणाने, पावित्र्याने त्याच्या जवळ गेल्यानंतर तो उठून. हालेलुया. आता सामर्थ्य आहे का? बोला. कशा सामर्थ्य? कशा सामर्थ्य? कशा सामर्थ्य? देवाच्या वचनात उपवासात सामर्थ्य आहे. म्हणून पोटाला म्हणा, मला तुला येशूच्या हातात द्यायचंय. शरीराला म्हणा, या शरीरात आत्मा येणार आहे आणि तुला रिकाम व्हावं लागेल. तो मला भरल. हालेलुया. पोटभर भाकर खाऊन आल्यानंतर दुर्गती येणार. आज रिकाम आहे, मन एकदम शांत उत्साही आहे. हालेलुया. का नाही लागली? इतर वेळी पा डावा आता का नाही लागली? का? त्याचा आत्मा. हालेलुया. त्याचा आत्मा तुमच्यामध्ये काम करत आहे. हे सहज नाहीये. त्याचा आत्मा तुम्हाला प्रगट करत आहे. माझा आत्मा तुझ्यामध्ये आहे आणि तुला मी माझ्या इच्छेने चालवणार. हालेलुया, हालेलुया. आपण अनेकामध्ये जागरूकता यायला पाहिजे. आपल्या पुरतच मर्यादित आहे का हे? नाही. देवाला धन्यवाद देते. आपल्या काही गोष्टी काही लोक करत. आमेन. हालेलुया. असो, देव उन्नती करील. हालेलुया. आपण बायबल ट्रेनिंग सुरू केलं, खूप
ठिकाणी चालू झालं. आपण अनाथ विधवांना द्यायला सुरू केला, अनेक ठिकाणी सुरू झाले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही आग इथपर्यंतच नाही ठेवायची. काय करायची? आग ही आगीचा भडका कसा पसरल? कसा पसरल? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ये आग है पवित्र आत्मा, ये आग है हालेलुया. प्रत्येकाने ये आग है पवित्र आत्मा, ये आग है, ये आग है पवित्र आत्मा, ये आग Yeah.
हालेलुया. आम्ही बसू. हालेलुया. हालेलुया. जायचं घरी. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की कोणाला कंटाळा आला हो? हालेलुया. कोणाला कंटाळा आला हो? आला कंटाळा? हालेलुया. येशू मसीह की हालेलुया. खरंच प्रिय. हालेलुया. हालेलुया. कारण की प्रभू शिवाय आमच्या जीवनात काही नाही. आहे का? आहे का? जितकी काळजी परमेश्वर घेतो तेवढं मनुष्य घेऊ शकत नाही. जितकं प्रेम परमेश्वर आमच्यावर घेतो तेवढं कुणी करू शकत नाही. तुम्ही कितीही माझं लेकरू, माझं पती, माझं म्हणा, पण आपल्याला माझं म्हणणारा फक्त परमेश्वर. हालेलुया. आपला कैवार घेणारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. जगाचं प्रेम फक्त कब्रस्थानापर्यंत कुठपर्यंत आहे? हा, पण त्याचं प्रेम मेल्यानंतरही आहे, अनंत काळापर्यंत आहे. आणि त्या प्रेमाला कोणीही चोरू शकत नाही. ते प्रेम विभक्त कोणी करू शकत नाही त्याच्यापासून. कोणती आजार, व्याधी, पीडा अशी कोणतीही परिस्थिती नाही की ती आम्हाला त्याच्यापासून विभक्त करेल. नाही, हे शक्य नाहीये. कारण की त्याच्या अनुभव भक्ताने आम्ही विकत घेतलेला. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आपल्याला सगळ्यांना उपवास कंपल्सरी आहे. हालेलुया. सगळे उपवासात आहेत ना? साक्षी मागच्या रविवारी नव्हती. हालेलुया. 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 उपवास कशाला धरायचे? सगळ्यांनी उत्तर द्यायचं. आम्ही सोडू. उपवास कशासाठी धरते आपण? बोला. आंटीने म्हटलं म्हणून धरत आहे नाही. बरं, आंटी कोणी नाहीये. हालेलुया. हालेलुया. मी म्हणते म्हणून नाही. कोणाची इच्छा आहे? काय इच्छा आहे? जोरात बोला. कारण की देव आज वचनातून स्पष्ट बोललाय. हालेलुया. माझ्या बुद्धीने, माझ्या विचाराने नाही तर अक्षरशः त्याच्या आत्म्याने त्या गोष्टी त्यांनी प्रगट केल्या. तुम्ही अनुभवले 3 दिवसापासून त्याचा आत्मा उतरत आहे, सारखं उतरत आहे. का? त्याला भरायचंय, त्याला गहन गोष्टी शिकवायच्या. हालेलुया. हालेलुया. आपलं काल थोडंसं बाकी, फक्त 10 मिनिटं. हालेलुया. मत्तई 5. मत्तई 5. त्याचं पुढचं घ्या सिस्टर. हो, 17 पासून दिसतंय. लक्ष द्या. नियमशास्त्र किंवा संदेशाचे रद्द करण्यात मी आलो आहे असे समजू नका. रद्द तुझ्या मागं बोलायचं.
नियमशास्त्र किंवा संदेशाचे ग्रंथ रद्द करण्यास आलो आहे मी आलो आहे असे समजू नका. असे समजू नका. रद्द करण्यास नव्हे, मी रद्द करण्यास नव्हे पूर्ण करण्यास आलो आहे. पूर्ण करण्यास आलो आहे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना एक जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. मी तुम्हाला सांगतो शास्त्री व परुषी याच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. नियमशास्त्र किंवा संदेशाचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका. रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. कारण मी तुम्हाला अशी सांगतो आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्त जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करत त्याप्रमाणे लोकांना शिकवी त्यांना स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. जो कोणी त्या पाळेल व शिकवी त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. म्हणतील. मी तुम्हाला सांगतो शास्त्री व परुषी याच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. आमेन. घरी गेल्यानंतर हे पाठ करायचे. मग ते पाठ कारण की याच्यात एक शब्द इतका गहिरा आहे. सार्वकालिक जीवनात जाण्याचा मार्ग, प्रभूमध्ये वाढण्याचा मार्ग, खूप शब्द त्याचे अद्भुत आहे. म्हणून मग ते 5, 6, 7 आपल्याला पाठांतर करायचे. यासाठी ही वचनाचा दुष्काळ पडणार आहे. वचन आपल्या जीवनातून जाणून घेतलं जाईल. बायबल हिसकून घेतील, मनातलं वचन कोणी हिसकून घेईल नाही. हालेलुया. आपण डोळे झाकू. जिवंत परमेश्वरा, आराधनेत वचनात तुझ्या सामर्थ्यात चालवलंय याबद्दल धन्यवाद प्रभू. घरी गेल्यावर प्रभू ही समक्षता अशी वाढू दे बाप्पा. या आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला भर प्रभू. आणि अनेक बहिणींना दृष्टांत होऊ दे. अनेक बहिणींना प्रभू आत्म्याचं सामर्थ्य उचलू दे बाप्पा. या तुझ्या इच्छा तू त्यांच्या जीवनात पूर्ण कर बाप्पा. प्रभू तू पुढचा वेळ समय तुझ्या हातात येतो. घरी गेल्यावर प्रभू आम्ही विसरून न जाता घरी गेल्यावर पण आम्ही या गोष्टी आठवावं आणि वचन वाचावं. वेळ व्यर्थ न घालवता तुझी समक्षता शोधावी. तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य प्रभू अनुभव असं कर. तुझं गौरव तुझ्या नावाने मागते प्रभू येशू साहेब बाप्पा. आमेन. हे
तसेच आणि आम्हाला दक्षता नको. तर आम्हाला सर्व ऐकत. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रवेश प्रवेश प्रवेश. आमेन. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी चहा पिल्याशिवाय जाऊ नका.